खरं म्हणजे या देशाला विकासाकडे नेणाऱ्या नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या ठिकाणी अजितदादांनी महायुतीची साथ दिली आणि खऱ्या अर्थाने ही लोकसभेची निवडणूक आहे, एका मतदारसंघापुरती मर्यादित नाही, तर ही लोकसभेची निवडणूक असली तरी ही देशाचं भवितव्य घडवणारी निवडणूक आहे। देश बलशाली, मजबूत आणि विकसित भारत बनवणारी ही निवडणूक आहे आणि मोदीजींचे हात बळकट करणारी ही निवडणूक आहे। प्रत्येकाचं मत आपल्याला महत्वाचं आहे आणि म्हणून महायुतीच्या प्रत्येक उमेदवाराचा विजय हा देखील महत्वाचा आहे। खरं म्हणजे मी नेहमी मध्ये वाचत होतो, बघत होतो, ज्यांना लेखीत आणि सुनेत अंतर वाटते त्यांना मनातल्या मनात मांडे खाऊ द्या, कारण ज्यांच्या मनात मांडे त्यांच्या पदरात धोंडे पडल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून पवार साहेबांचं बारामतीमध्ये विकासामध्ये त्यांचं योगदान कोणी अमान्य करणार नाही, परंतु अजितदादांनी गेले अनेक वर्ष जे काही काम केलेलं आहे, ज्यांची दूरदृष्टी आहे, विकासाची दृष्टी आहे आणि खऱ्या अर्थाने बारामतीचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम कुणी केलं तर त्यांचं नाव आहे अजितदादा पवार। आणि म्हणून जेव्हा जेव्हा संधी आली तेव्हा तेव्हा अजितदादांवर अन्यायच झाला। शेवटी सहनशीलतेचा अंत कुठेतरी असतो आणि म्हणून अजितदादांनी मोदीजींच्यावर विश्वास ठेवला, आपल्या महायुतीच्या सरकारवर विश्वास ठेवला, विकासावर विश्वास ठेवला आणि या राज्यामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून ते काम करू लागले। मी आणि देवेंद्रजी हे सरकार पुढे नेत होतो, या सरकारचा सर्वांगीण विकास चालू होता आणि त्यामध्ये अजितदादाच्या रूपाने एक पुन्हा भक्कम साथ या सरकारला मिळाली आणि हे महायुतीचं सरकार अधिक मजबूत झालं। आणि म्हणून खरं म्हणजे मोदी साहेब म्हणाले होते की मी पवार साहेबांचं बोट धरून राजकारण शिकलो, पण पवार साहेबांचं बोट सोडल्यावर मोदींनी या देशाचा कायापालट केला, या देशाला विकासाकडे नेलं आणि अजितदादांनी सुद्धा शरद पवार साहेबांचं बोट आता सोडलेलं आहे। आणि म्हणून सुनेत्राताई आणि अजितदादा मिळून या बारामतीचा नक्की कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास आहे। आणि म्हणून प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते असं म्हणतात। खरं म्हणजे अजितदादांच्या मागे आपल्या सुनेत्रा ताईंचा खंबीर पाठिंबा आहे, त्यांची साथ आहे, त्या उद्योजक देखील आहेत। 86 गावामध्ये निर्मल ग्राम मोहिमेचं ते नेतृत्व करतात। 18 वर्ष त्या बारामती हायटेक टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्ष आहेत। 15,000पेक्षा जास्त महिलांना त्यांनी रोजगार मिळवून दिलेला आहे। आणि म्हणून सुनेत्राताईंचं वक्तृत्वही चांगलं आहे आणि त्यांचं कर्तृत्वही चांगलं आहे, त्यामुळे त्या उत्तम खासदार होतील यामध्ये कुणाच्याही मनामध्ये शंका असण्याचं काम नाही। आणि म्हणून शिवसेना आणि महायुती, भाजप, राष्ट्रवादी, RPI, मनसे, कवाडे सगळे लोक काम करतात। आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, 10 वर्षामध्ये एकही सुट्टी न घेता पूर्णपणे देशाला समर्पित करणारा प्रधानमंत्री आपल्याला लाभलेले आहेत। आणि म्हणून मोदीजींनी आपलं आयुष्य राष्ट्रासाठी समर्पित केलंय। नरेंद्र मोदीजी यांचा जन्म राजनीतीसाठी नाही, राष्ट्रनीतीसाठी झालेला आहे। प्राण जाय पर वचन न जाय अशी भूमिका मोदीजींची आहे। देशभक्तीला त्यांनी प्राधान्य दिलेलं आहे। आणि मग राम मंदिर असो, 370 असो,
मोदीजींनी दिलेला प्रत्येक शब्द त्यांनी पाळलेला आहे. या देशाला महासत्ता बनवण्याचं वचन त्यांनी दिलंय आणि म्हणून हे वचन मोदीजी पूर्ण करतील याची गॅरंटी आहे ना तुम्हाला. आता मार्केटमध्ये देशामध्ये कुठली गॅरंटी चालते? मोदी गॅरंटी चालते. आणि म्हणून ही देशाची निवडणूक हे देशाचं भवितव्य ठरवणारी आहे. नरेंद्र मोदी हे पंतप्रधान हवेत की राहुल गांधी पंतप्रधान हवेत असा प्रश्न जर तुम्ही कुणालाही विचारलं तर त्याचं एकच उत्तर येईल, मोदी मोदी मोदी. बरोबर आहे.